एकीकडे मर्यादा पुरुषोत्तम राम आणि दुसरीकडे त्याच रामाच्या असीम भक्तीसाठी ओळखला जाणारा हनुमान। रामाशिवाय हनुमान नाही आणि हनुमानाशिवाय रामही अपूर्ण आहे। या दोघांकडून जेवढं शिकावं तेवढं कमी आहे। मात्र ती शिकवण बाजूला ठेवून या दोघांनाही आपल्या नेत्यांनी राजकीय आखाड्यात उतरवलंय। कसं बघूया स्पेशल रिपोर्ट। 4 वर्षांपूर्वीची ती घटना, तो राडा, तो तुरुंगवास अचानक राणा दाम्पत्याच्या डोळ्यासमोर तरळतोय। कारण ज्या उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये हनुमान चालीसा आंदोलनावरून राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती, तेच उद्धव ठाकरे आता रामरक्षा आंदोलनासाठी नागपुरात येत आहेत आणि त्यांना डिवचण्यासाठी राणा दाम्पत्यांनी नागपुरात बॅनरबाजी केली आहे। उद्याला नागपूरच्या रामनगर परिसरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने रामरक्षा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। मात्र त्या पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांनी नागपूर शहरामध्ये काही होर्डिंग लावले। त्या होर्डिंगमध्ये जो मजकूर लावण्यात आला त्या मजकुरांमध्ये अत्यंत आक्षेपार्ह असा मजकूर आपल्याला पाहायला मिळत आहे की उद्धवला अहंकाराची मिळाली शिक्षा, आता आठवली रामरक्षा। निश्चितच कुठतरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला आणि उद्धव ठाकरेंना डिवचण्याचं काम केलं गेलेलं आहे नवनीत राणा यांच्या वतीने। कारण की जेव्हा महाविकास आघाडीची सरकार होती तेव्हा नवनीत राणा यांनी जेव्हा हनुमान चालिसाचं पठण केलं होतं तेव्हा त्यांना 14 दिवस जेलमध्ये राहावं लागलं। त्याची देखील आठवण त्यांनी या निमित्ताने या होर्डिंगच्या माध्यमातून करून दिलेली आहे। मात्र कुठेतरी हनुमानगडीच्या नरेचा चमत्कार झाला आणि रामरक्षा आणि श्री हनुमान चालीस पठण करण्याची सद्बुद्धी उद्धव ठाकरेंना सुचली असा देखील मजकूर आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। सोबतच आपण बघू शकतो की सत्ता गेली, पक्ष गेले, आमदार गेले, खासदार गेले, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वही सोडले, हा देखील मजकूर इथे पाहायला मिळत आहे। त्यामुळे निश्चितच उद्याला नागपूरमध्ये रामनगरच्या राम मंदिरामध्ये रामरक्षा पठणाचा कार्यक्रम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये केला जाणार आहे। दुसरीकडे अमरावतीमध्ये नवनीत राणा हनुमान चालिसाचं पठण करणार आहे आणि त्या हनुमान चालिसाचे होर्डिंग लावताना एक प्रकारे शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला डिवचत नागपूरमध्ये हे होर्डिंग लावलेले आहे। आणि या माध्यमातून कुठेतरी अजूनही राणा कुटुंब असेल किंवा शिवसेना असेल यांचं वैर किती टोकाचं आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे। फक्त बॅनरबाजी करून नवनीत राणांचं समाधान झालेलं नाहीये। उद्धव ठाकरेंचा जनाब असा उल्लेख करत भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणांनी जोरदार हल्लाबोल केलाय। जनाब उद्धव ठाकरेजी, तुमचं काहीच चुकलं नाही। आदरणीय बाळासाहेब ठाकरेजींचे विचार पूर्ण माती केल्यानंतर, पक्ष बर्बाद झाल्यानंतर, आमदार सोडून गेल्यानंतर, खासदार सोडून गेल्यानंतर आज आपल्याला रामाजींची आठवण आली। आता तो बहुत कुछ याद आना बाकी है, अभी तो सिर्फ शुरुआत है। पर अहंकार किसी का भी कोणाचाही टिकला नाही तो तुमचाही टिकला नाही हे स्पष्ट होत आहे। नागपूर पासून जवळच असलेल्या अमरावतीत या एकत्र हनुमान चालीसा पठण करू असा आवाहन वजा टोमणा नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय। रामांची आठवण याच्यासाठी झाली, जेवढे आमदार चालले गेले, खासदार चालले गेले आणि मी आणि माझा मुलगा फक्त पक्षात राहिले, ही परिस्थितीमध्ये काय करणार आहे उद्धव ठाकरेजी। पण मी आदरणीय उद्धव ठाकरेजींना विनंती करन, तुम्ही नागपूरपर्यंत आले, 150 किलोमीटर आहे आमचे अमरावती आणि हनुमानगडी, कोणी आमचे जिल्ह्यात आले तर त्याचा आदर सत्कार आपण करतोच। या आपण सोबत तुमचं स्वागतही करू आणि आपण बसून हनुमान चालिसाचं पठण सुद्धा करू। नवनीत राणांची ही भाषा ऐकल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे कोकणातले भास्कर कोपले। आपल्या खास शैलीत त्यांनी राणा दाम्पत्याचा समाचार घेतलाय। हे अतिशाणे लोक मूर्ख मातोश्रीच्या समोर जाऊन हनुमान चालिसा म्हणायला गेले। ती काय मशीद आहे? शरम नाही वाटत तुम्हाला? लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला। तिथे मातोश्री म्हणजे मशीद आहे का? त्यामुळं त्या प्रमाणामध्ये किंवा त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी वाद होण्याचं काही कारणच नाही। आम्ही देवळात जातोय, आम्ही मारुतीच्या देवळात जातोय, आम्ही रामाच्या देवळात जातोय, आम्ही कोणाच्या घरासमोर जात नाही आहोत। अयोध्येच्या राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराचा निषेध करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि पक्षातील प्रमुख नेते शनिवारी नागपुरातील राम मंदिरात रामरक्षा पठण करत आंदोलन करणार आहेत। रामरक्षा पठणासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना देखील निमंत्रित केलंय। तर ठाकरेंच्या या आंदोलनाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी ढोंगीपणाचं लेबल लावलंय।
रामभक्त म्हणून आणि राम जन्मभूमी आंदोलनात त्यांचा सहभाग तेव्हा होता. या कारणानं आम्ही त्यांना आमच्या उद्याच्या रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्याचंच निमंत्रण दिलं. त्याचबरोबर आम्ही आज सरसंघ चालक, परमपूज्य सरसंघ चालक मोहनराव भागवतजी यांना सुद्धा आज आम्ही निमंत्रण पाठवलेलं आहे. एक प्रकारचा ढोंगीपणा आहे. खरं तर या गोष्टीचं वाईट वाटतं की उद्धव ठाकरेजींनी भगवान प्रभू रामचंद्राला राजकारणाचा विषय केला आहे आणि राजकारणाकरता कुठल्याही स्तरापर्यंत जाण्याचा हा प्रयत्न आहे. काँग्रेस सोबत गेलेल्यांना रामरक्षा म्हणण्याचा काय अधिकार असा प्रश्न विचारत शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी ठाकरेंना लक्ष केलाय. तर रामदास कदमांना तरी रामरक्षा येते का असा प्रतिसवाल करत मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. उद्धवजींनी रामरक्षा म्हणावी खूप मोठा विनोद आहे. विनोद जे उद्धवजी काँग्रेससोबत गेले, जे उद्धवजी सोनिया गांधीसोबत गेले, ज्या राहुल गांधींना तो आदित्य ठाकरे मिठ्या मारतोय रस्त्यामध्ये, त्यांनी आता हिंदुत्वाचं बाबत बोलावं हे हास्यास्पद आहे ना. लोकांना कळतं हो सगळ्या गोष्टी. रामरक्षा काय रामदास कदमच्या बापाने लिहिली आहे हे बोलायला? कोणी दिला त्यांना अधिकार? अरे आधी तुला बोलता येते का? बघ, काही बोलता म्हणजे तुम्हाला अभय आहे केंद्रापासूनचं म्हणून काही करा, राहो लाज बाळगा. राम असो किंवा हनुमान, या दोघांवर जगभरातल्या हिंदूंची असीम भक्ती आणि श्रद्धा आहे. मात्र राजकारणासाठी या दोघांना मैदानात उतरवून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी या भक्तीचा आणि श्रद्धेचा तर अपमान केला नाहीये ना. अमरावतीहून प्रणय निर्वाणसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर.